Question A. A block slides with a constant velocity on a plane inclined at an angle theta. Same block is pushed up the plane with initial velocity v0. Distance covered by block before coming to rest is. म्हणजे त्यांनी पहिल्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं आहे का एक ब्लॉक आहे तो कॉन्स्टंट ब्लॉक आहे जो प्लेनवरती ठेवला आहे या इन्क्लाइन प्लेनवर, तर तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनी स्लाईड होतो. तर ह्या सेंटेन्समध्ये त्यांनी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनी स्लाईड होतो म्हणजे काय होतं, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे समजा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे तर म्हणजे काय होणार, ॲक्सेलरेशन 0 असणार ना, कारण ॲक्सेलरेशन असतं तर व्हेलॉसिटी काहीतरी चेंज होत असती, पण ती कॉन्स्टंट आहे म्हणजे ॲक्सेलरेशन 0 आहे. ॲक्सेलरेशन 0 होते म्हणजे त्याच्यावर नेट फोर्स काय होणार आहे, 0 होणार आहे. कारण ॲक्सेलरेशन कशामुळे येतं, फोर्स दिला एखाद्या ऑब्जेक्टला, फोर्स ॲप्लाय केला तरच त्याचं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. पण याच्यामध्ये काय होतं आहे, सगळे फोर्स जे ॲक्ट होत आहेत त्या ब्लॉकवरती ते बॅलन्स होत आहे, हे त्यांना सांगायचं आहे पहिल्या सेंटेन्समधून. मग आणि सेकंड सेंटेन्स काय दिलं आहे, मग अशा ब्लॉकला म्हणजे तो अशा सरफेसवर ठेवला आहे की ते कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जाते. मग त्याची कंडिशन काय असणार आहे का, समजा हा थिटा अँगल आहे आणि आपण अज्युम केलं त्याचं मास एम आहे, तर काय असणार आहे, ग्रॅव्हिटी लागणार आहे खालच्या डायरेक्शनमध्ये. ग्रॅव्हिटीचं कंपोनंट या डायरेक्शनमध्ये असणार आहे एम जी कॉस थिटा आणि इकडं असेल एम जी साइन थिटा. आणि फ्रिक्शन लागते ना, कारण नेट फोर्स 0, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होण्यासाठी नेट फोर्स 0 असायला पाहिजे, म्हणजे फ्रिक्शन लागतो आहे याच्यामध्ये. फ्रिक्शन लागणार, आता खालच्या बाजूला स्लाईड होत असेल तर रिलेटिव्ह मोशन कसं होणार आहे, ह्या डायरेक्शनमध्ये. रिलेटिव्ह मोशन कसलं, ब्लॉक आणि ह्या इन्क्लाइन प्लेनमध्ये रिलेटिव्ह मोशन जर खालच्या डायरेक्शनमध्ये होत असेल तर मग फ्रिक्शन फोर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये लागणार. मग तो काय असणार आहे, म्यू इंटू एन. हा इकडं लागेल नॉर्मल. आता नॉर्मल कशावर, याच्यावरून काय करू शकतो, नॉर्मल इज इक्वल्स टू एम जी कॉस थिटा. म्हणजे फ्रिक्शन जे म्यू एन आहे हे ॲक्च्युली म्यू इंटू एम जी कॉस थिटा. म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होण्यासाठी काय कंडिशन आहे, नेट फोर्स 0, म्हणजे एम जी साइन थिटानी म्यू एम जी कॉस थिटाला बॅलन्स केलं पाहिजे. मग आपण लिहू शकतो एम जी साइन थिटा इज इक्वल्स टू म्यू एम जी कॉस थिटा. ह्याच्यावरून काय कळतं आपल्याला, म्यूची व्हॅल्यू येते, म्यू इज इक्वल्स टू टॅन थिटा. म्हणजे फक्त या एका सेंटेन्समध्ये त्यांनी हे आपल्याला म्यूची व्हॅल्यू दिलेली होती. मग त्यांनी काय सांगितलं आहे, हा सेम ब्लॉक आणि सेम इन्क्लाइन प्लेनवरती काय केलं, त्यांनी वरती पुश केलं त्या ब्लॉकला विथ इनिशियल व्हेलॉसिटी v0. तर मग त्यांनी विचारले, मग तो रेस्टवरती येईपर्यंत तो किती डिस्टन्स कवर करेल. मग समजा आपण त्या सेम ब्लॉकला v0 व्हेलॉसिटी दिली, तर मग आता इथं परत आपण फ्री बॉडी डायग्राम त्याची रिप्रेझेंट करू शकतो. इकडं एम जी कॉस थिटा, इकडं एम जी साइन थिटा. आणि आता ब्लॉकवरती मूव्ह होतो आहे, मग रिलेटिव्ह मोशन ह्या डायरेक्शनमध्ये म्हणजे ब्लॉक आणि प्लेनमधलं, तर मग फ्रिक्शन कुठं लागणार, आता फ्रिक्शन खालच्या डायरेक्शनमध्ये लागणार, ते असणार म्यू एन. इकडं नॉर्मलची तीच व्हॅल्यू येणार, एम जी कॉस थिटा एकमेकाला बॅलन्स करते. मग ह्याच्यामध्ये फोर्स किती झाला, ह्या डायरेक्शनमध्ये इन्क्लाइन प्लेनच्या डायरेक्शनमध्ये फोर्स किती झाला, एम जी साइन थिटा प्लस म्यू एन. मग आपण काय लिहू शकतो, एम जी साइन थिटा, म्यूची काय व्हॅल्यू आहे आत्ताच काढली होती टॅन थिटा, इथं म्यू इज इक्वल्स टू टॅन थिटा. मग आणि नॉर्मलची व्हॅल्यू लिहू शकतो एम जी कॉस थिटा. हे आलं फोर्स. मग ॲक्सेलरेशन काय येणार याच्यावरून, जी कॉमन काढला, जी साइन थिटा प्लस ॲक्सेलरेशन म्हणजे एमने डिवाइड केलं तर हे हा एम जाणार आणि जी कॉमन काढला, जी साइन थिटा प्लस
टॅन थिटा इंटू कॉस थिटा. त्यालाच लिहू शकतो जी साइन थिटा प्लस टॅन थिटाला काय लिहू शकतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे हा कॉस थिटा हा कॉस थिटा, साइन थिटा प्लस साइन थिटा 2 साइन थिटा. मग इथलं लिहू शकतो 2g साइन थिटा. हां, मग आपलं ॲक्सेलरेशन आलं 2g साइन थिटा. मग आपल्याला काय विचारले, डिस्टन्स विचारले, डिस्टन्स कव्हर्ड बाय ब्लॉक बिफोर कमिंग टू रेस्ट. मग आपण त्याच्यासाठी आपण कायनेमॅटिक इक्वेशन वापरू शकतो, v² इज इक्वल्स टू u² प्लस 2as. पण आपल्याला रेस्टवरती येते असं दिलं आहे आधीच, म्हणजे v काय झालं, फायनल वेलोसिटी 0 झाली, आणि u² म्हणजे इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी v0 दिली होती. मग इथे लिहू v0² प्लस 2 इंटू हे ॲक्सेलरेशन आलं 2g साइन थिटा, पण ह्याची डायरेक्शन कुठे आहे, खालचे हे दोन फोर्स ॲड करूनच ॲक्सेलरेशन आले. मग ह्याची डायरेक्शन इकडच्या बाजूला आहे आणि v0 इकडे, म्हणजे ॲक्सेलरेशन निगेटिव्ह आहे. मग ह्याला लिहू -2g साइन थिटा इंटू एस, म्हणजे आपल्याला डिस्टन्स काढायला लागलं ते. मग ह्याच्यावरून लिहू शकतो v0² इज इक्वल्स टू 4g साइन थिटा इंटू एस. मग आपल्याला एस भेटेल v0² अपॉन 4g साइन थिटा.